तुम्ही तो फक्त तलाठ्यांच्या सिस्टीम बंदच आहे खूपच बंद झाली ती आणि पूर्णपणे कारण उत्तरे घ्यायला इतकी गर्दी आहे, सगळ्या गोष्टींसाठी गर्दी आहे, फेल झाली त्याच्यामुळं. तर कमीत कमी कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल अशा सातबारा घेतले, सातबारे जमा. मी स्वतः माझा स्वतःचा गटाचा सातबारा दिला सकाळी. मी कोणी घेतला? 3200 भाऊसाहेब ग्रामपंचायत निमगाव वाकडाला त्याची ड्युटी 3200 भाऊसाहेब ग्रामसेवक. हो, त्यांना विचारा सातबारा कशासाठी घ्यायचा. गट नंबर 93 आत्माराम देवरा म्हणून मला यायला उशीर झाला. मला दोन कन्फ्युज सापडलं. दोन कन्फ्युजिंग असं आहे, माझे काही गट लासलगाव मध्ये आहे, काही गट निमगाव वाकड्यामध्ये आहे. निमगाव वाकड्याच्या गटाने मला ते फोटो बिटो सांगितला, उतारा बितारा सांगितला. ऍक्च्युअली मी पीक विमा धारक आहे. पीक विमा धारकाला कसलीच गरज नाही, कारण त्याच्या पीक विम्याच्या पावतीमध्ये गट नंबर, नाव, त्याचा अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर सगळं आलेलं आहे. पण पीक विम्यामध्ये आता त्यांनी काय केलंय, उत्पादनावर ते लक्षात आलं. तुम्ही खाली भाषणात तो मारला पॉईंट. त्याचा विषय असा आहे की तो फसवणूक आहे एक प्रकारचा आहे. त्याचा सेंट्रल पॉलिसी नाही, त्याचा मी त्या दिवशी त्यांना फोन केला, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. त्यांनी एक सांगितलं, समजा मी तुमचा शेतकरी आहे, मी पॉलिसी काढली आणि माझं 100% नुकसान झालं, पण सरासरी पीक उत्पादन जर 50% आलं तर मला 50% भरपाई मिळेल. हा म्हटलं, एखादा दुसरा शेतकरी ज्याचं 0 नुकसान झालं त्याला सरसकटमध्ये त्याला 50%, माझे पैसे त्याला जातील. म्हटलं असं कसं चालेल? जर मी गाडी घेतली, माझी नेक्सॉन गाडी, मी जर इन्शुरन्स काढलाय, माझी गाडी डॅमेज झाली तर माझ्या गाडीचे पैसे मलाच मिळाले पाहिजे. 100% डॅमेज तुम्ही त्यांना कसं काय करता? पॉलिसी मेकिंगचा इश्यू आहे. आणि त्याच्यात अजून एक पॉइंट असा आहे का हे सगळं नुकसान ते येणला देणार, म्हणजे ज्यावेळेस आपलं पीक उत्पादन निघतं तुमचं ते ज्यावेळेस उत्पन्न तुमचं येईल, आता काय शेतकऱ्यांना आता नाही देणार ते. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं सरासरी उत्पन्न ज्यावेळेस आपण काढतो त्याच्यानंतर त्याचं रेकॉर्डवर जातं, रेकॉर्डवर जाऊन त्याच्यानंतर ते होईल. त्यानंतर ते पैसे देतील. तोपर्यंत शेतकऱ्यांचा रागही आणि शेतकऱ्यांचं हे पण सगळं शांत होईल. मग काय पुढे दिले नाही दिले, 50% दिले, 10% दिले, 20% दिले, कोण एवढं चौकशी करेल? आमचं म्हणणं असं का इंडिव्हिज्युअल जर विमा काढला ना तर त्यांनी त्यांचे माणसं पाठवावे शेतावर, नुकसान झाले का नाही त्याचा पंचनामा करावा, 2 कृषी अधिकारी सोबत घ्यावे आणि त्यांनी जी भरपाई आहे ती द्यावी. रास्त मागणी कारण ऍज आम्ही कस्टमर आहे त्यांची अशी पॉलिसी जरी बदलली असते, अशी पॉलिसी बदलूच शकत नाही. बदलली हे विशेष. शिवाय मागच्या वेळेस 1 रुपयामध्ये होता पीक विमा, यावेळेस शेतकऱ्यांनी लक्षात आलं नसेल, ज्यावेळेस पीक विमा घेतला असेल त्यावेळेस 60% आपण वाचत नाही. तसं कसं माहिती, आपण मोबाईलचं सिम कार्ड विकत घेतो त्यावेळेस सही करतो ना, त्याच्यावरची 8 शर्ती वाचतात. एकही जण मोबाईल वापरतो, इतकं लिहून घेतलेलं त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉपर्टी सुद्धा अटॅच करून घेतली. आता प्रश्न असा आहे का ती पॉलिसी बदलणारे, पॉलिसी देणारे, त्याला होकार देणारे, आता सगळे त्याच्यामध्ये कृषी बनावं लागेल. 1 रुपयात होता तो आता वाढवला यावेळेस. आता शेतकरीच पैसे भरतोय त्याचे, प्रीमियम पण वाढले यावेळेस. 600 रुपये लागले मला जवळजवळ 3,500-4,000 रुपये लागले माझ्या अख्ख्या गटांना भरायला पैसे, आणि मागच्या 10,000 रुपये झाले. सचिन भाऊचं ओळख नाही. आमचं चांगलं मी बोलतोय पंचनाम्यात काही अडचणी येत बरं सर, आमचं एकच तुम्हाला विनंती आहे. सातबारे मागवताय, बरं सर, फोटो मागवताय. आमची एकच विनंती आहे की आता ते एक मिनिट काका एकच मिनिट बघा. फोटोचा काय विषय? फोटो हा त्यांनी काढला पाहिजे का शेतकऱ्यांनी दिला पाहिजे? शक्यतो त्यांनी तिथं आमच्या लोकांनी तिथं शिवारापर्यंत जायचं आहे. समजा शिवारात गेलं मग तिथे एकाच ठिकाणी 5-50 शेत आहे वगैरे, तिथं जाऊन मग तिथून लक्षात येते की 50 गट आहे, ते आहे, तिथपर्यंत जायला पाहिजे. हे एकाच ठिकाणी बसतील आणि एकाच ठिकाणी बसून मग ते तसंही अपेक्षित नाही आहे. नाही, आता आम्ही जो फोटो दिला मी सकाळी माझ्या शेतात, तो जिओ टॅगचा फोटो, कलर फोटो प्रिंट दिली, पण मग सातबाऱ्याचं मला कळलंच नाही. रेकॉर्ड आमचा आहे, आमच्याकडे तो उपलब्ध आहे. तुमचंच रेकॉर्ड आहे, ते तुमचंच काढायचं, तुम्हालाच परत रेकॉर्ड द्यायचं, मला द्यायचं. सातबारा ठीक आहे, तुम्ही बोलता काही प्रॉब्लेम नाही. आता काय दिवस आहे समजा, पंचनामा 1 दिवसात व्हायला पाहिजे. आणि आमची विनंती की दिवाळीच्या आत तुम्ही आम्हाला मदत द्यावी शेतकऱ्यांना. आपल्या लेवलचं काम सर्व अधिकाऱ्यांच करा की तुम्ही सरसकट आणि सगळ्यांना कुठल्याही निष्कर्ष लावता पंचनामे करा. जवळजवळ 100% नुकसान आपल्या परिसरामध्ये झालेली आहे. गेली 6 महिन्यापासून कंटिन्यूस 4-5 महिने